नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। मित्रांनो, उद्याचा दिवस शुक्रवार, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे। सेन्सेक्स एक्सपायरी बद्दल आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे। सोबतच मी आज जो ट्रेड घेतला त्या ट्रेड विषयी पण तुम्हाला माहिती देणार आहे। तर आपल्याला रिक्वेस्ट करतो, व्हिडिओ मध्ये खूप नॉलेज आपल्याला मिळणार आहे, तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोबतच मित्रांनो, आपल्यापैकी चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर आपल्याला रिक्वेस्ट करतो, या चॅनलचे तिथे व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक सबस्क्राइबचं असं बटन दिसत असेल, त्या बटनला तुम्ही क्लिक करून टाका, नोटिफिकेशन ऑन करा आणि शेअर करा व्हिडिओला। चला व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी मी सेन्सेक्सचा चार्ट लावलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, इथं सेन्सेक्सचा चार्ट आहे, वन डेचा या ठिकाणी टाइम फ्रेम आहे। जवळजवळ आपण बघू शकता आजची जी फायनल क्लोजिंग आपल्याला मिळालेली आहे ती 74,320 ची आपल्याला क्लोजिंग मिळालेली आहे। जसं की ही जी आपण कॅन्डल इथं बघू शकता, खूप चांगल्या प्रकारे इथं शार्प सेलिंग आली आहे। शार्प सेलिंग घेऊन सुद्धा इथं मार्केटने एक रिकव्हर केलेलं आहे। रिकव्हरचा पॉईंट पण तुम्ही बघू शकता, जवळजवळ 73,500 हा जो सायकोलॉजिकल सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतो, तिथूनच आपण रिकव्हरी इथं घेतलेली आपण बघू शकतो। मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी एक गोष्ट सांगतो की 1000 आणि 500चा जो अंक असतो, हा त्याच्यामध्ये एक सपोर्ट पण असतो आणि त्याच्यामध्ये एक रेजिस्टन्स पण असतो। तुम्हाला एक एक्झाम्पल साठी फक्त दाखवतो, लक्षात घ्या। इथं बघू शकता आपण, इथं 74,000चा हा लेवल आहे। या लेवलला जसं मार्केटने इथे टच केलंय तसं एक शार्प सेलिंग आणली। त्यानंतर इथून पण बघा बाउन्स बॅक कडून आलेला आहे। हा बाउन्स बॅक बघू शकता 72,500। तर हे 500-1000चे जे पॉईंट असतात ना, त्या लेवलला आपल्याला लक्ष ठेवायचं गरजेचं असतं, कारण की हे सायकोलॉजिकल सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल असतात। या ठिकाणी खूप सारे बाइंग आणि सेलिंगचे ऑर्डर पडलेले असतात। त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही क्लिअर कट बघू शकता, एक इथं फर्स्ट हाफ मध्ये सेलरचे खूप चांगल्या प्रकारे इथं पॉवर आपल्याला बघायला मिळाली। बट हा जो एक लेवल होता, ज्याला मार्केटने इथं ब्रेकआउट दिलं होतं फायनली, जो 73,500 जे आपण डिस्कस केलं होतं की आपल्यासाठी हा सपोर्टचा रेंज राहील, मी इथं एक मार्कआउट पण केलं होतं 73,300 ते 73,500। इथूनच आपल्याला इथे आपल्याला बाइंग साठी आपल्याला इथे एक बरोबर मूव येताना दिसते सेकंड हाफ मध्ये। आता आपल्यासाठी जो नेक्स्ट लेवल आहे, जो डेली टाइम फ्रेम वरती आहे, ते जर आपण बघायला गेलो मित्रांनो, आपण इथं ऑल टाइम हाय वरती आहे। ऑलरेडी आज निफ्टीचा जो ऑल टाइम आहे 22,600, तो इथं ब्रेकआउट झालेला आहे। आता निफ्टीला कॅरी फॉरवर्ड म्हणजे फॉलो थ्रू मिळण्यासाठी सेन्सेक्स सुद्धा त्याला एक फॉलो थ्रू घ्यायचे चान्सेस खूप चांगले आहे, ज्याचा आपल्याला प्रूव्ह आपण बघू शकतो की एक मार्केटने एक झोन आपल्याला फायनल याच्यामध्ये बनवलेला आहे। आता आपल्यासाठी जो नेक्स्ट रेजिस्टन्स पॉईंट येतो, तो पॉईंट येतो आपला 75,000चा पॉईंट येतो। या पॉईंट वरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आता याला मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घेऊन चलतो, म्हणजे उद्याच्या डेटला आपण काय ट्रेड करू शकतो त्याविषयी आपल्याला लक्ष देता येईल। बघू शकता, ही जी शार्प सेलिंग आहे, या सेलिंगला आपल्याला इथं बरोबर एक यू शेप आपल्याला रिकव्हरी देताना मार्केट आपण बघू शकता, हा यू शेप आपल्याला दिसतोय। ठीक आहे, तर आता आपल्यासाठी एक कप आणि हँडल हा एक पॅटर्न आहे, तुम्ही याच्यावरती गुगल वरती सर्च करू शकता। हा इथं आपलं बघू शकतो, हा इथे एक कप तयार झालाय आणि हा कप तयार होऊन इथे एक हँडल तयार झाले। आता आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट रेंज आहे, जो की येतोय 74,200 ते 74,300। या रेंज मध्ये जर मार्केट टाइम स्पेंड करून जर याला ब्रेकआउट करते थोडासा, तर आपल्यासाठी नेक्स्ट टार्गेट येईल 74,500 74,700। हे टार्गेट आपल्याला इझिली अचीव करताना भेटू शकतात। याचं कारण मी तुम्हाला सांगतो, जे सेलर लोक होते, ते सेलरनी या ठिकाणी पूर्णपणे त्यांची पॉवर इथं आजमावून बघितलेली आहे की ते मार्केटला खाली घेऊन येण्यामध्ये शक्य करू शकतं का। जर आपला 73,500च्या खाली जर मार्केटने आजच्या दिवशी क्लोजिंग दिलं असतं, तर थोडीशी परिस्थिती या ठिकाणी वेगळी असती। पण आपल्याला इथं रिकव्हरी असल्यामुळे आपण या ठिकाणी जो पण आपला सपोर्ट पॉईंट आहे, त्या सपोर्ट पॉईंट वरती बाय आपण करायचं, पूर्णपणे ऑपॉर्च्युनिटी फाइंड आउट करणार। म्हणजे आपण बाय ऑन डिप मार्केट आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट भेटेल तिथे तुम्ही ट्रेड घेऊ शकता। ऍज इट इज हा जो ऑल टाइम हाय या 74,500च्या वरती एक जरी कॅन्डल तुम्हाला इथं लिटरली म्हणजे थोडासा गॅप अप ओपन होऊन सुद्धा इथं जर एखादी ग्रीन कॅन्डल दिसते 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आणि त्याला जर मार्केट इथे ब्रेकआउट देते, तर आपण इथे ट्रेड घेऊ शकता। कॉल साईडला तुम्ही नक्की इथे ट्रेड करू शकता। जर ह्याच रेंजला जर मार्केट खालच्या साईडला जर ब्रेक करते आणि 73,920चा जर ब्रेकआउट इथं भेटतो आपल्याला, तर आपण एक 100 पॉईंट साठी एक फुटचा ट्रेड आपण इथं घेऊ शकता। पण इम्पॉर्टंट रेंज आहे 73,920, हा रेंज ब्रेकआउट होणं गरजेचं आहे, जो की जवळजवळ आपला इथं कुठंतरी आपला तो रेंज येतो। हा रेंज पर्यंत आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। इथून जरी मार्केट इथं खालपर्यंत आलं, तर आपला इथं 74,000चा सपोर्ट आहे। इथून मार्केट इथं बाउन्स बॅक घ्यायचे चान्सेस जास्त आहे, तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आता एक वीकली टाइम फ्रेम वरती पण आपण एकदा चेक करूया, वीकली टाइम फ्रेम वरती काय सीन दिसतो। इथं वीकली टाइम फ्रेम वरती आपण बघू शकतो मित्रांनो, आपल्याला जो हॅमर आहे ना, हा हॅमर आपला खूप चांगल्या प्रकारे वर्क करतोय। तर मार्केट इथं हाय बुलिश ट्रेंड मध्ये येतं, आपल्याला कुठलं पण म्हणजे कसं राहतं, एक थोडक्यात सांगायचं गेलं, जर मार्केट हाय बुलिश ट्रेंड मध्ये आहे आणि जर तुम्ही पुट साईडला जर एखादा पीई साईडला जर एखादा ट्रेड घेतला नाही आणि तो ट्रेड चालला, म्हणजे खूप चांगला खाली पडला मार्केट, तरी सुद्धा रिग्रेट करायचं काही म्हणजे संबंध नसतो, कारण की तुम्ही इथे एक तुमचे नियम फॉलो केलेले। कारण ट्रेंड हाय असताना बुलिश साईड बेरिश साईडला आपण ट्रेड जो तो शक्यतो अवॉइड करतो, केलं तरी आपण इथे छोट्या टार्गेट आणि छोट्या प्रॉफिट साठी ट्रेड करू शकता।
आता मी तुम्हाला माझा प्रॉफिट लॉस दाखवतो. याला मी इथं हा ट्रेड मी घेतलेला आहे. इथं जवळजवळ बघू शकता 9:40चा आपला फर्स्ट ट्रेड होता. त्या फर्स्ट ट्रेडमध्ये आपण इथं बाईंग केलं होतं 44.44 वरती आपण इथं बाय केलं आहे. त्याचा एक स्टॉप लॉस हिट झाला होता 35 वरती. याच्यामध्ये जवळजवळ आपला जर 3 पॉईंट समजा मायनस केली तर 7 पॉईंटचा आपला लॉस झालेला आहे. इथे 7 पॉईंटचा लॉस झालेला आहे. त्याच्यानंतर हा सेकंड ट्रेड मी इथं घेतला 10:12 टेलिग्राम चॅनलवरती अपडेट पण केलेलं आहे मी. इथं एक आपला 145 वरती बाईंग होती आपली. 164 वरती आपण जवळजवळ याला स्क्वेअर अप केलेलं आहे. म्हणजे इथं आपण एक जवळपास आपण 20 पॉईंट त्याच्यामध्ये प्रॉफिट घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण एक ट्रेड घेतला. हा एक ट्रेड घेतला होता आपण 159 वरती आणि याचं एक एक्झिट आपण केलेलं आहे 139 वरती. म्हणजे ह्या ठिकाणी आपण एक 10 पॉईंट इथं मायनसमध्ये गेलेले आहे. त्याच्यानंतर हा एक 137चा आपला बाईंग होता आणि 157चा आपला इथं प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे इथं 20 पॉईंटचा आपण गेन केलेलं आहे. म्हणजे आपण जवळजवळ बघू शकता हे 17 पॉईंट म्हणजे जवळजवळ आपण ब्रोकरेज जर धरले तर हे 20 पॉईंट कटले याच्यामधून. तर आज आपण 20 पॉईंट इथं प्लसमध्ये आहे. म्हणजे 2 दिवसामध्ये जे मी 20 पॉईंट आपण लॉस केला होता आपण आपल्याला माहिती मी मग लास्ट टाइम पण शेअर केलं होतं. तर या ठिकाणी मी 20 पॉईंट ते कव्हर अप केले पूर्णपणे. आणि आपण बघू शकता 10:30 नंतर मला वेळ नव्हता. मी थोडं माझं पर्सनल कामात होतो. 10:30 नंतर मी कुठलाही पण ट्रेड घेतलेलं नाहीये. तर थोडक्यात सांगायचं काय मित्रांनो 2 दिवस आपला लॉस झाला. पूर्ण 2 दिवस जे ट्रेड घेतलेले ते फक्त आजच्या एका ट्रेडने मला ते कव्हर अप होऊन गेले. तर मेसेज हाच आहे की तुम्ही तुमच्या रिस्क टू रिवॉर्ड रेशोवरती रिस्क मॅनेजमेंट वरती काम करा. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. सेटअप सेकंडरी राहतं. फर्स्ट आपलं सायकोलॉजी आहे नंतर आपलं रिस्क मॅनेजमेंटच महत्वाचं आहे. आपल्याला काही जर समस्या असेल स्टॉक मार्केटमध्ये किंवा काही टॉपिक तुम्हाला पाहिजे असेल की त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मी भेटतो आपल्याला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.